मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला. दुर्घटनेत 4 मृत्यू, 6 जण गंभीर, तर मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. पूल पडून वाहून गेलेल्या 41 पर्यटकांची एनडीआरएफच्या टीमकडून सुखरूप सुटका. भर पावसातही एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप. तर काम का रखडलं याची चौकशी करणार अजित पवारांचं वक्तव्य. कुंडमळातील पर्यटकांच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. तर घटनेची सखोल चौकशी करण्याची रोहित पवार यांची मागणी. मावळातील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट. राज्यातील जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून कुंडमळा दुर्घटनेचा आढावा. मुख्यमंत्र्यांना फोन करून घेतली रेस्क्यू ऑपरेशनची माहिती. शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरे, भरत गोगावलेंचा गंभीर आरोप. तर आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, गोगावलेंचा खळबळजनक दावा. मुंबई पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये. सेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक. तर मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना. माजी नगरसेविका गीता गवळींनी घेतली आशिष शेलारांची भेट. मुंबई पालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेना भाजप सोबत जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ जमीन खचली. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर खचलेली जमीन पुन्हा बुजवली. छत्रपती शिवरायांचा पुतळा सुरक्षित. कुंडमळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली. आज रविवारच्या सुट्टीनिमित्ताने अनेक पर्यटक इंद्रायणी नदीवर पुलावरती एकत्र आले होते आणि याच ठिकाणाहून एक दुचाकी गेली आणि हा 30 वर्ष जुना पूल कोसळला. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर 41 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलेलं आहे. तर अजून सुद्धा बचाव कार्य सुरूच आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू आहे. मात्र 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळतो, त्यामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. दरम्यान आता नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्व यंत्रणांकडून सुरू आहेत. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये बचावलेल्या 41 पैकी 11 जणांवरती प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलेला आहे. तर 30 जखमींवरती तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तर अजून सुद्धा 2 जण बेपत्ता आहेत. बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे. चोरला घाटातला पर्यायी रस्ता वाहून गेलेला आहे, त्यामुळे बेळगाव आणि गोवा महामार्ग हा बंद करण्यात आला आहे. भुसावळ जामनेर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पावसाचं पाणी शेतामध्ये जात आहे, त्यामुळे शेतजमिनींचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे भारजा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे पोली मंडणगड मुंबई राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परसन घाटामध्ये डोंगरावरून दगड माती रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खेड दापोली मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दस्तुरी फाटा ते पालगड या मार्गे वळवण्यात आलेली आहे. प्रशासनाने चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. येवला शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरू आहे. एका दिवसात 55 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. तर नगरसूल या ठिकाणी घराची भिंत कोसळून मायलेकी जखमी झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडालेली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मानेवाडीत डोंगराचा भाग खाली आल्यामुळे पार्किंग केलेल्या 5 दुचाकी या ढिगाऱ्याखाली गेलेल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळच्या वणी या ठिकाणच्या राजकुमार जयस्वाल यांची पत्नी आणि एका मुलीचा यात मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण वणी शहरावरती शोककळा पसरली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच त्यांचं बळ वाढेल, मात्र ते एकत्र येतील असं वाटत नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं.
माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेना आणि मनसे युतीबाबत विधान केलेलं आहे. दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनात युती व्हावी अशी भावना आहे, म्हणून उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आहेत असं राजन विचारे म्हणाले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी अभिषेक करण्यात आलेला आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिषेक केला. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप भरत गोगावलेंनी केला. यावरती भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलं नाही, पण मी गोगावलेंसारख्या उडणटप्पू लोकांना उत्तर देत नाही अशी टीका जाधवांनी केली. 2-4 जागांसाठी युती करू नका अशा शब्दात भास्कर जाधव यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना समज दिली. आरएसएस आणि भाजपमध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बैठकीमध्ये भाजप आणि संघातील 33 आयएमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. सोमवारी होणारं वैभवी आणि धनंजय देशमुखांचं ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिला दिवस आणि पेरडीचा काळ असल्यामुळे कोणालाही त्रास न होण्यासाठी आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचलेली आहे. जमीन खचल्यामुळे भगदाड पडली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो. ठेकेदाराच्या चुकीमुळे दापोली खेड राज्यमार्ग बंद करण्यात आलेला आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण न केल्यामुळे राज्यमार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावरती आली. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर हा राज्यमार्ग बंद असल्यामुळे उभाटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. दिव्यांगांना दिलेला निधीचा वापर झाला नाही. दिव्यांगांना हा निधी उपलब्ध करून दिला नाहीये. त्यामुळे आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा नांदेडमधील दिव्यांग बांधवांनी केला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती करण्यात आली आहे. भाविकांसाठी 4 प्रकारच्या अगरबत्ती उपलब्ध करण्यात आल्या. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर समितीच्या आणखीन एका वादग्रस्त निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मंदिर संस्थाने तुळजाभवानी मातेला भारत मातेचा दर्जा दिलाय. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. चौफाळा ते मंदिर आणि महाद्वार चौक या परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील खांबेवाडी या ठिकाणी कोळेकर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याचं काम मंजूर होऊन सुद्धा काम न झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वर्ध्याच्या देवळी ते दिघी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवा संघाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलेला. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या चोपडामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारात लोणचेची कैरी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वाशिम येथून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली दिव्यांग दिंडी परभणीमध्ये दाखल झाली आहे. दिंडीचा आज परभणीमध्ये मुक्काम असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताईबाईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालंय. वाघरूल घाटातून पालखीने मराठवाड्यामध्ये प्रवेश केलाय. तर मुक्ताईचा पालखी सोहळा हा 600 किलोमीटर अंतर कापून पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. विविध मागण्यांसाठी नागरिकांनी फुरसुंगी नगर परिषदेच्या कार्यालयावरती मोर्चा काढलाय. तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. नांदेडमध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग संघटनेने दिलेला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या घरासमोर सुरक्षेचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माता अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन घेतलंय. पंकजा मुंडेंनी अंबादेवीची ओटी भरत मनोभावे पूजा केली. भाई म्हणवणाऱ्यांना आणि दहशत पसरवणाऱ्यांना 2 गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे. तर भाईगिरी करणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. शनिवार रविवार सुट्टी असल्याने रायगडच्या माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. माथेरान घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात माथेरान पर्यटकांनी गजबजलंय. शनी शिंगणापूरमधील शनी देवस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. विश्वस्त मंडळाचा कारभार व्यवस्थित नसल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला.
पुणे शनिवारवाडा परिसरात हेरिटेजग्रस्त समित्यांच्या वतीने शनिवारवाड्यासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. शनिवारवाड्याचा 100 फुटांपर्यंतच्या बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी घंटानाद करत जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीच्या चमक बुद्रुकमध्ये कूलरमध्ये पाणी टाकताना 3 जणांना विद्युत शॉक लागलेला आहे. शॉक लागल्यामुळे आईसह 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहापूर बस आगारात 5 नवीन एसटी बसचा समावेश करण्यात आलेला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. अहिल्यानगरमध्ये कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही शेतकऱ्यांनी 1,05,000 हेक्टरवरती खरीपाची पेरणी केली आहे, तर अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही. धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीच्या सर्व 12 आमदारांना सहआरोपी करा अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेली आहे. विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडलेली होती. सिंधुदुर्गच्या कुडाळ एसटी बस आगारामध्ये 5 नव्या बसेस दाखल झाल्यात. आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत बसेसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. दरम्यान नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशमधील बालाघाट पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान पोलिसांकडून अजून सुद्धा ही मोहीम सुरू आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये श्वानाने अल्पवयीन मुलावरती हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये मुलगा किरकोळ जखमी झालेला आहे. वाढत्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. जळगावमध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर 2 दिवसात 60 जणांनी विमान प्रवासाचं बुकिंग रद्द केलेलं आहे. दरम्यान काही प्रवाशांनी विदेश दौरा पुढे ढकलला आणि अपघाताचं या भीतीमुळे प्रवाशांनी बुकिंग रद्द केल्याची माहिती समोर येते. सिद्धार्थ उद्यानाच्या दुर्घटनेनंतर बांधकामाचं आता स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यान 7 दिवस बंद ठेवून उद्यानातील बीओटी प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजने सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर सोरेगाव इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावरती पाणी पोहोचलं. त्यामुळे 3 दिवसाआड सोलापूरकरांना पाणी मिळणं शक्य होणार आहे. जळगाव शहरावरती राज्यस्तरीय सीए विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडलं आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या सहाय्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुलढाण्यात गावठी दारू उत्पादन करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळेला पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले. दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत मुद्देमाल जप्त केला. अकोल्याच्या कौलखेड चौकामध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मुरलीधर डाबेराव असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. तर हत्या करून पसार झालेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील हिचा सह्याद्री अमृततुल्य या दुकानावरती पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये हिंदवी पाटीलच्या दुकानासमोरील बोर्ड क्रेनच्या सहाय्याने तोडण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्यामुळे हिंदवी पाटीलने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील सराईत गुंडांचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलाय. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील लांबोटी गावाजवळ तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. पूर्वसूचना न देता शाहरुख शेखचा एन्काउंटर केल्याचा आरोप शाहरुखच्या पत्नीनं केलेला आहे. तर पुणे पोलिसांच्या पथकातील अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. भिवंडीतील वलगावच्या हद्दीमध्ये केमिकलचा साठा असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमध्ये 48 वर्षीय समाधान भोजने या कामगाराचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या सुरगणामधील मालगोंदा या ठिकाणी पत्नीने पतीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हत्या करून पत्नीने मृतदेहाचे तुकडे करून गोणीमध्ये भरून मृतदेह घराबाहेर शेष खड्ड्यामध्ये पुरला आणि या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. वाशिमच्या कारंजामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी 3 किलो 558 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडच्या 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. कल्याणी ढवळीकर यांच्या पतीसह लंडनला जात होत्या. जळगावच्या खेड गावामध्ये एका मका लागवड करताना अंगावरती वीज कोसळल्यामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. मोहित पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
शहापूरमध्ये पोलीस पाटील गणेश चौधरी यांच्यावरती 2 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केलाय. हल्ल्यातील एका अल्पवयीन हल्लेखोराला पोलिसांनी पकडलेलं आहे. पुण्याच्या शिरूरमधील सणसवाडीत अवैधरित्या गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 2 गावठी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुस असा एकूण 4,06,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उल्हारकोटी राज्यमार्गावरती भीषण अपघात झालाय. ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघातात 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 7 ते 8 जण यात गंभीर जखमी झाले. कर्नाळ रोडवरील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न सोहळ्या वेळेला गर्दीचा फायदा घेत उचलत दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. या चोरट्याकडून 5,06,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. सांगलीच्या उमदी या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील 2 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. 3 लाखांपेक्षा अधिक साहित्याची चोरी करण्यात आलेली आहे. या चोरीच्या घटनेने खळबळ माजली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील न्यू एसटी कॉलनीमध्ये विद्यार्थ्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुलाने आरडाओरड केल्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. परभणीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून पशुधन चोरी करणाऱ्या 2 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत गेल्या 5 महिन्यांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करण्यात तब्बल 339 वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 35 लाखांचा दंड हा वसूल करण्यात आला आहे. इस्रायल आणि इराणच्या संघर्षाचा भारतातील तेलाच्या दरांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये तेलाचा रिझर्व्ह साठा संपल्यामुळे तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.